महायुतीचा जागा वाटप कधी होणार हा सवाल अद्यापही कायम आहे। 7 जागांवर महायुतीचा घोडा अडलाय। वाद नाही मग जागा वाटप अडलं कुठं हा सवाल उपस्थित होतोय। महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम पाहायला मिळतोय। महायुतीच्या 9 जागांवरील उमेदवार अजूनही जाहीर झालेले नाहीयेत। या 9 जागांपैकी 6 जागांवर भाजप शिवसेनेत तिढा आहे, तर नाशिकच्या एका जागेवर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे। महायुतीचं जागा वाटप होणार कधी? 7 जागांवर महायुतीचं घोडं अडलं। वाद नाही मग जागा वाटप अडलं कुठं? महायुतीच्या जागा वाटपात कोणताच तिढा नाही हे महायुतीचा प्रत्येक नेता सांगताना दिसतोय। पण महायुतीच्या 9 जागांवरील उमेदवार अद्यापही जाहीर झालेले नाहीत। 9 पैकी 7 जागांवर महायुतीत तिढा असल्याचं सांगण्यात येतंय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, दक्षिण मुंबई, पालघर, सातारा हे मतदारसंघ कोणत्या पक्षाला आणि या ठिकाणी उमेदवार कोण याचा वाद आहे। महायुतीच्या नेत्यांची बैठक झाल्यावर अर्ध्या तासात जागा वाटप जाहीर होईल ही जुनीच ते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी वाजवली। सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा महायुतीचा तिढा अजून सुटलेला नाही। काही काळजी करू नका, अर्ध्या तासाची बैठक होईल आणि तिढा संपेल। दुसरीकडे राष्ट्रवादीनं 2 दिवसात जागा वाटप आणि उमेदवार निश्चित केले जातील असं सांगून टाकलं। आदरणीय अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा त्या ठिकाणी झालेली होती। मला असं वाटतं आज उपमुख्यमंत्री दौऱ्यावरती आहेत, मुख्यमंत्री सुद्धा आज उपलब्ध नाहीत, पण 1-2 दिवसात या विषयावरती बसून पूर्णपणाचा निर्णय त्या ठिकाणी होईल। इतरही जागांच्या वरती काय उमेदवार घोषित करायचे आहेत महायुतीचे, भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा शिवसेनेचे असतील, त्या पक्षाचे नेते त्या संदर्भाचा निर्णय घेतील। ज्या 7 जागांचा तिढा आहे त्यापैकी 6 जागांवर शिवसेनेचा दावा आहे, त्यामुळे या 6 पैकी एकही जागा सोडण्यास शिवसेना तयार नाही। भाजप आणि देवेंद्र फडणवीस या वादावर कसा तोडगा काढतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।